श्री स्वामी समर्थ. पुढचे 7 दिवस या 5 राशींची मज्जाच मज्जा. पॉवरफुल लक्ष्मी नारायण राजयोग या 5 राशींना करणार मालामाल. पैसा, नोकरी, प्रेम सगळं काही मिळणार. ज्योतिषशास्त्रानुसार पुढचे 7 दिवस या 5 राशींवर नशिबाची कृपा असेल. ग्रहाचे दुर्मिळ योग पैसा, करिअर पासून प्रेमापर्यंत प्रत्येक बाबतीत चमकेल. हा महिना आता लवकरच संपणार आहे. अशात फेब्रुवारीचा चौथा आणि शेवटचा आठवडा देखील आजपासून सुरू झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा अनेकांच्या जीवनात मोठे बदल घेऊन येतोय. 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ राहील. या काळात ग्रहांच्या दुर्मिळ योगामुळे शुभ लक्ष्मी नारायण राजयोग बनतोय, ज्यामुळे 5 राशींच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधामध्ये नवीन ऊर्जा मिळू शकते. हा आठवडा कोणत्या राशींसाठी भाग्यवान राहील ते जाणून घेऊया. फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात ग्रहांची युती एक शक्तिशाली लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण करतोय. या आठवड्यात बुध आणि शुक्र यांची युती कुंभ राशीत राहील, ज्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग शक्तिशाली होईल. ग्रह गणनेनुसार या 5 राशींना या आठवड्यात लक्षणीय फायदा होईल. या राशींना आर्थिक लाभ आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. कोणत्या आहेत त्या भाग्यवान 5 राशी बघूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा हा मेष राशींच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत भाग्याचा असेल. हा आठवडा तुमच्या व्यवसायासाठी चालना देणारा ठरेल. या आठवड्यात तुम्ही काही योजना बनवू शकता, ज्यामुळे चांगला नफा मिळेल. तुमचे मित्र देखील तुमचा पूर्ण पाठिंबा असतील. या आठवड्यात तुम्ही एक चांगली योजना बनवू शकता आणि नफा मिळवू शकता. तुमचे मित्र देखील यामध्ये तुमचे सहयोगी असू शकतात. तुम्हाला तुमच्या सहकार्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कर्ज व्यवहारांसाठी आठवडा अनुकूल राहील. 23 फेब्रुवारी 2026 सोमवारच्या दिवशी चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न व्हाल. आर्थिक लाभसुद्धा होईल. मित्र व सगळे सोयरे यांच्या भेटीने घरातील वातावरण आनंदी होईल. उत्तम कपडे व भोजन प्राप्ती होईल. मित्र व शुभेच्छुक यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. भीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होता. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खोडून टाका. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल आणि तुमचे पाकीट हरवेल. निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चित होईल. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. प्रकरण वेगळे वळणी येईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका. त्याऐवजी स्वतःहून नव्या संधीचा शोध घ्या. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्स्फूर्तपूर्व असेल. तुमचा भाग्यांक आहे 6. भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय पलंगाच्या 4ही पायांमध्ये तांब्याचे खिळे लावणे आरोग्यासाठी चांगले असेल. दुसरी भाग्यवान राशी आहे मिथुन राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहील. व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप शुभ काळ असेल. तुमचे उत्पन्न वाढू शकते. या आठवड्याचे शेवटी पाहता तुमची आर्थिक परिस्थिती मिश्रित असेल. या आठवड्यात
तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुमचा आत्मविश्वासही वाढेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मिश्रित असेल. जर तुम्ही एखाद्याला उधार पैसे दिले असतील तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. आजच्या दिवशी चंद्र मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. पत्नी व संततीकडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. स्त्री मित्रांकडून लाभ संपवतो. प्रवास आनंददायी होतील. स्वास्थ्य उत्तम राहील. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातून जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाश मार्ग दाखवेल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा, कारण धन चोरी होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणीबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल तर असलेच पण आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणय राधन करता येणार नाही. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. दैनंदिन गरजा न भागवल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते. स्वयंपाक, स्वच्छता, इतर घरकाम. तुमचा भाग्यांक आहे 3. भाग्यरंग केशरी आणि पिवळा. उपाय सोन्याचा छल्ला अंगठी बोटात घातल्याने लव लाईफ मऊ चालेल. तिसरी भाग्यवान राशी आहे तुळ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहील. या आठवड्यात तुम्ही आर्थिक बाबींशी संबंधित अनेक शुभवार्ता ऐकू शकाल, ज्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही काही शुभ कामावर पैसे खर्च करू शकता. तुमच्या पालकांच्या सेवेसाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागू शकतात. या आठवड्यात अनेक शुभ कामावर पैसे खर्च करू शकता. या आठवड्याच्या शेवटी काही अनावश्यक खर्च होऊ शकतात. ते आजच्या दिवशी चंद्र मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून 7व्या भावात असेल. आजचा दिवस प्रणय, प्रेमलाभ, मनोरंजन, मौज मस्ती करण्याचा आहे. सार्वजनिक जीवनात महत्त्व मिळेल. यश व कीर्ती वाढेल. भागीदारांची लाभाच्या गोष्टी होतील. उंची, वस्त्रे व अलंकार यांची खरेदी होईल. उत्तम दाम्पत्य सुख व वाहन सुख मिळेल. प्रकृती, मन, स्वास्थ्य उत्तम राहील. मित्रांसह सहलीला जाल. पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनी खर्च होऊ शकते. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकांच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही. यामुळे तुमचे नाते सुधारण्याच्या ऐवजी बिघडू शकतात. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमची नकळत चूक होऊ शकते, ज्यामुळे तुमचे सिनियर्स तुम्हाला रागवू शकतात. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात राहणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. रोमांटिक गाणी, सुगंध, मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात. तुमचा भाग्यांक आहे 6. भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय राहू यंत्राला लीडसाठी त्यावर कोरा आणि उत्तम व्यावसायिक जीवनासाठी आपल्या खिशात पॉकेटमध्ये यंत्र ठेवा. चौथी भाग्यवान राशी आहे वृश्चिक राशी. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक लोकांसाठी आर्थिक बाबतीत आठवडा चांगला राहील. तुम्हाला आर्थिक बाबीमध्ये अपेक्षित यश मिळेल. तुम्ही एखाद्या शुभ कार्यावर लक्षणीय रक्कम खर्च करू शकता. जर तुम्ही कोणतेही आर्थिक निर्णय घेत असाल तर तो एक शहाणपणाचा निर्णय असेल. आठवड्याचा शेवटचा भाग तुमच्यासाठी खूप शुभ राहील. या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी एक फायदेशीर करार होऊ शकतो जो तुम्हाला फायदा देईल.
आजच्या दिवशी चंद्र मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून 6व्या भावात असेल. आज आपण निश्चितपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह येईल. कामाच्या ठिकाणी सरकारी वर्गाची मदत झाल्याने अनेक कामं हातावेगळी कराल. अपूर्ण कामे तडीत जातील. आर्थिक लाभामुळे खर्च आपला ताण वाढवणार नाही. आपला अनुमान न लावता येणाऱ्या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानिकारक ठरू शकणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतोवर हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. तुम्ही मादक गोष्टीवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते. याने तुमची आर्थिक स्थिती बिघडते. तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देतील. त्यामुळे तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. भाग्यांक 8, भाग्यरंग काळा आणि निळा. उपाय: गरजू किंवा शारीरिकरित्या आव्हान असलेल्या लोकांसोबत आपले अन्न शेअर करून आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा करा. 5वी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे कुंभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक बाबतीत कुंभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खूप अनुकूल असेल. या आठवड्यात पैसे खर्च करू शकता. तुम्हाला लक्झरी वस्तू खरेदी करण्यासाठी काही खर्च देखील करावा लागू शकतो. जर तुमचे काही आर्थिक वाद चालू असतील तर ते सोडवले जातील. या आठवड्यात इतरांच्या प्रभावाखाली कोणताही निर्णय घेऊ नका असा सल्ला दिला जातो. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला धोकादायक गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातो. आजच्या दिवशी चंद्र मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून 3ऱ्या भावात असेल. आज आपण तनामनाने प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळब दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदासह नवीन योजना ठरवा. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. लहान प्रवास होतील. मित्र व स्वजनांच्या सहाय्याने आपले मन आनंदित होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्यपूर्वक उत्तम यश मिळवाल. स्वतःला क्रिएटिव्ह कामात गुंतवणूक घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल, परंतु यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तीमध्ये लोकप्रिय व्हाल. त्यांना सहजपणे आकर्षण करून घ्या. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. आज जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमची प्रेमी आनंदित होईल. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त वापर करून घ्या. तुमचा भाग्यांक आहे 3. भाग्यरंग केशरी आणि पिवळा. उपाय: गणेश चालिसा आणि भजन गायन करून आर्थिक स्थिती सुधारा. तर आजचा हा राशी भविष्य व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.